गुडघ्याचा सांधा खराब झालेला वाटतोय आणि काही कारणानंतर त्यांनी ऑपरेशन केलेलं नाही आहे. परंतु मला वाटतं की ह्यांची या सुनीताताईंची जर लाईफस्टाईल जर डेलीची ॲक्टिव्हिटी आहे जी जर कमी झाली असेल तर त्यांनी मात्र आता ऑपरेशनचा नक्कीच विचार करावा आणि त्याचा त्यांना फार सुंदर फायदा होईल. नक्कीच सर, जसं तुम्ही त्यांना सांगितलं तसं शस्त्रक्रिया करण्यासाठी म्हणून रुग्णांनी काही एक ठराविक विचार कधी केला पाहिजे किंवा कोणत्या क्षणी त्यांनी हे डिसिजन घेतली पाहिजे. कधी कधी काय होतं सर की दुखण्यामुळे देखील असेल किंवा आर्थिक स्थितीमुळे देखील असेल, काही काही रुग्णांना हे शक्य होत नाही. अशांसाठी देखील आपण काय सुचवाल? ह्याला आम्ही जी ही सर्जरी आहे ह्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सर्जरी म्हणतो. याचा अर्थ काय की जेव्हा हे तुमचं दुखणं एवढं जास्त होतं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्या होतात की उठणं, टॉयलेटला जाणं, बाहेर जाणं, जेवणासाठी उठणं, हे सुद्धा होत नाही आहे तुम्हाला. जेव्हा कोणतीही गोळ्या, औषधं, इंजेक्शन, शेक, फिजिओथेरपी याचा काहीही फायदा होत नाही, अशा वेळी मात्र पेशंटनी कोणताही वेळ वाया न घालवता ही सर्जरी करून घ्यावी. कारण की जर पेशंटने ह्याच्यापेक्षा जास्त वेळ जर घालवला तर अजूनही गुडघा खराब होऊ शकतो आणि अजूनही ती सर्जरी एक्सपेन्सिव्ह होऊ शकते. तर वेळीच जर ह्या गोष्टीला टॅकल केलं तर हा नक्कीच 100% पेशंट पूर्णपणे पेन विरहित होऊ शकतो. नक्कीच सर, कृत्रिम सांधे बसवण्याचे नेमके फायदे जर रुग्णांनी जाणून घेतलेत तर त्यांना ते फायदेशीर ठरू शकतं. आपण काय सांगाल, याचे फायदे नेमके काय आहेत? कृत्रिम सांध्याच्या बाबतीत जर जी प्रत्यारोपणाची जी सर्जरी आहे ह्याचे फायदेच फायदे आहेत. मला तर असं कोणतं त्याच्यामध्ये फॉल्ट असा काही दिसतच नाही. जसं सांगितलं ही की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सर्जरी आहे. आता आपण जर एखादं एक्झाम्पल घेऊ की आपल्या घरी आजी आजोबा जे आजारी आहेत आणि जे गुडघ्याने फार त्रस्त आहेत आणि घरी एखादं काहीतरी फंक्शन आहे, त्यांना आपण मग प्रश्न येतो की आजीचं करायचं काय, मग आजीजवळ कोण थांबेल, मग कुणाला तरी एका माणसाला मागे थांबावं लागतं किंवा आपण तिला घेऊ शकत नाही, मग नेलं तर तिला सीडी कशी चढेल, मग सगळे 100 प्रश्न येतात की ती कशी बसमध्ये चढेल. तर अशा वेळी सगळ्या फॅमिलीचं जे सायकोलॉजिकल जे एन्व्हायरमेंट आहे ते डिस्टर्ब होतं. तर अशा वेळी मात्र पेशंटनी नक्कीच त्याचा हे करून घ्यावा, त्याचा नक्की फायदा होतो. ऑपरेशन नंतर पेशंट 10 ते 15 दिवसामध्ये स्वतः उठून चालतो, स्वतः फिरतो, स्वतः घराच्या बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज करतो, इव्हन तो बाहेर स्वतः इंडिपेंडंट ट्रॅव्हल करतो. त्यामुळे ह्या सर्जरीनंतर पेशंटला जे आहेत ते फक्त फायदेच आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. मिलन आपल्याशी बोलतायत भाईंदरहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार, बोला. हा, बोला. आता सांगू का पुन्हा पेशंट? हा, तुम्ही आता तुम्ही 62 इयर्स आहे. माझं वजन आहे 63 kg. ओके. हा, मी स्लिम आहे तसा एकदम. हा हा हा, तर माझं जे हाताचे आहेत दोन कोपरापासून ते दंडा रिस्ट पर्यंत जे 2 हात आहेत त्याचे असं वस्तू एखादं उचलताना जरा कळ मारल्यासारखं असं फार दुखते. म्हणजे बाकी तसं माझा काही प्रश्न नाहीये, पण ते हात एकदम जोरात दुखतात. पूर्वी दुखत नव्हते. तर ते कशामुळे होते? कधीपासून त्रास सुरू झालाय तुम्हाला? आणि पाय वगैरे स्ट्रेच केले माझे की पोटऱ्यांवर माझं एकदम क्रॅम्प येतात. ओके. पाय स्ट्रेच केल्यावर. हे कशामुळे होते? हे पायाचे क्रॅम्प्स येत आहेत ते जवळजवळ 6-1 महिने झाले. अच्छा. आणि बाकी आता हाताचं आहे ते माझं जे दुखतात उचलताना वजन वगैरे ते साधारण 2 महिने वगैरे झाले असते. ठीक आहे. तर ते कशामुळे होते किंवा काय? ओके. त्याला काय उपाय काय? ओके. तर मला वाटतं की तुमचा जो आजार ऐकल्यानंतर असं वाटतं की तुम्हाला सर्वायकल किंवा लंबार म्हणजे स्पाईनचा आजार वाटतो. याला स्पॉन्डिलोसिस म्हणतात आपण. की जसं बघितलं की सर्वायकल म्हणजे हाताचा जो आजार आहे तो मानेपासून उद्भवलेला असं वाटतंय त्यांच्यामध्ये. जे उचलताना त्यांना हातामध्ये कळ येते ही मानेमध्ये प्रॉब्लेम वाटतो की ज्याला आपण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा स्पॉन्डिलोसिस म्हणतो. आणि जे पायामध्ये जे क्रॅम्प्स येतात त्याला फटिक पेन म्हणतो. हा मस्क्युलर प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी मला वाटतं की थोडा मानेचे एक्सरे किंवा कमरेचे एक्सरे करून घ्यावेत आणि जर एखाद्या स्पेशालिस्टला जर आजूबाजूला दाखवलं तर नक्कीच यांचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. कधी कधी सर असं असतं की आपले हात वगैरे दुखत असतात, पण त्याचा जो प्रॉब्लेम असतो तो आपल्या मणक्यांमध्ये असतो किंवा हाडांचे काही विकार होत असतात पण आपल्याला जाणवत नसतं. तर साधारण जेव्हा सांधेदुखीला सुरुवात होते तेव्हा त्याची काही लक्षणं असतात, ही जर तुम्ही सांगितली तर जरा आपल्या रुग्णांना वाटेल की जे आपले प्रेक्षक आहेत जे ते रुग्ण आहेत त्यांना वाटेल की काहीतरी आपण ह्याच्यापासून करू शकतो.
सांधेदुखीची सुरुवात ही कशी होते, तर जेव्हा पेशंटचे जे वेट बेरिंग जॉईंट्स आहेत, जसं मला आर्थरायटिसबद्दल बोलायला झालं तर, की जसा गुडघा आहे, अँकल आहे किंवा जो खोब्याचा सांधा म्हणतो, चालल्यानंतर दुखणे किंवा सीडी चढल्यानंतर हलकंसं दुखायला चालू होणे, ही त्याची सुरुवातीची लक्षणं आहेत. पुढच्या स्टेजमध्ये गेलं तर पेशंट काही दिवसानंतर चालू शकत नाही, म्हणजे काही अंतर चालल्यानंतर त्याचं दुखणं एवढं जास्त होतं की त्याला बसावं लागतं किंवा तो घरची आपली रेग्युलर कामही करू शकत नाही. ह्यावेळी तो आजार एक पुढच्या स्टेजमध्ये गेलेला असतो, त्याला आपण ॲडव्हान्स आर्थरायटिस किंवा एंड स्टेज आर्थरायटिस म्हणतो. आणि जेव्हा पेशंटचे पाय हे पूर्णपणे वाकडे होतात, पेशंट पूर्णपणे बेडला खेळून राहतो किंवा फारच लिमिटेड ॲक्टिव्हिटीसाठीच उठतो किंवा चालतो, त्यावेळी हा आजार एकदम सिव्हिअर स्टेजला गेलेला असतो. बरं, म्हणजे हे सिव्हिअर स्टेजपर्यंत तुम्हाला जर जाऊ नये असं वाटत असेल तर सुरुवातीपासूनच ही काही आपल्याला लक्षणं आढळून आली की आपल्या घरी कोणाही नातेवाईकांमध्ये लक्षणं आढळून आली तर मात्र आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे योग्य ठरू शकतं. डॉक्टरांकडे बरीच माहिती करून घेऊया, पण वेळ झाली आहे एका ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत हाडांचे विकार आणि आरोग्य याबद्दल. यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर शैलेंद्र पाटील. डॉक्टरांकडे आपण बरीच माहिती करून घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण एक फोन घेतोय. सपना आपल्याशी बोलतात. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. मला ना ऍक्च्युली ब्लड टेस्ट केलं होतं की हाडं वगैरे दुखत होते म्हणून. हा हा. तर त्यावेळेला युरिक ऍसिड हे जे आहे 9.2 आलं होतं आणि त्यामुळे डॉक्टरने सांगितलं की गाऊट आर्थरायटिस असेल. ओके. तर त्या संबंधित कसं, म्हणजे काय पथ्य पाळायचे, आणि फेब्रुस्टेट हे मी घेतली आता 2 दिवस झाले, तर कसं पथ्य पाळायचं आणि काय हे विचारायचे होते. सपना, आणि म्हणजे तुमचं वय किती आहे? वय माझे 35 आहे. ओके, ठीक आहे. काय सांगाल सर? या पेशंटला गावठी आर्थरायटिस, ह्याच्यामध्ये हा एक आजाराचं लक्षण दिसतं आहेत. त्याच्यामध्ये युरिक ॲसिड हे वाढलेलं आहे त्यांचं 9, ज्याची लेवल नॉर्मल असते 7 mg/dl पर्यंत असते. तर हे युरिक ॲसिड हा एक प्रोटीन मेटाबॉलिझमचा एक एंड प्रॉडक्ट आहे, जो आपल्या युरिनमधून एक्सक्रीट होतो, ज्याचं त्यांच्यामध्ये ते मेटाबॉलिझम एक रेग्युलर पद्धतीनं होत नाही आहे, त्याच्यामुळं हा त्यांना आजार झालेला आहे. तर पहिला तर यांना आहारावरती फार सिरियसली कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ज्या डाळीचे पदार्थ जे आहेत ते त्यांना फार कमी करावे लागतील. मांस, मच्छी, मटण हे त्यांना फार कमी करावं लागेल. आता ह्या लेडीज आहेत त्यामुळं काही नाही, परंतु जेंट्समध्ये असेल तर अल्कोहोल आणि मीठ हे एकत्र न घेण्याचं ॲडवाईज असतं, त्याच्यामुळे युरिक ॲसिडची लेवल फार वाढते. तर मला वाटतं ह्याने एक चांगला डायटिशियन्स एक डॉक्टर असतात, त्यांना भेटून तुमच्या आहाराचे, नाश्त्यापासून चहापासून जेवण आणि रात्रीचे जेवण याचा एक पूर्णपणे चार्ट बनवून घ्या आणि त्याप्रमाणे आहार करा. आणि जसं तुम्ही सांगितलं की आता जी गोळी चालू आहे फेबुगोड, ही तुम्ही कंटिन्यू करा. नक्कीच तुमची युरिक ॲसिड लेवल 1-2 महिन्यामध्ये कमी येईल आणि फक्त त्यानंतर तुम्ही आहारावरती ती लेवल कंट्रोल करा. नक्कीच सर. जेव्हा आपण ऑपरेशन म्हणतो त्या प्रत्येकाला, जसं मी म्हटलं, भीती वाटत असते, कारण जो छेद घेतला जातो तो मोठा असतो. तर हल्ली जे नवीन आलेलं आहे तंत्रज्ञान की कमीत कमी छेद घेऊन सर्जरी करायची, ह्याबद्दल जर माहिती दिली पेशंट्सना तर नक्कीच त्यांना तो फायदा होऊ शकतो. त्यासाठी मी आधी तुम्हाला पेशंटना मी समजू शकतो की नी रिप्लेसमेंट म्हणजे काय. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर एक नी रिप्लेसमेंट ही ॲक्च्युअली रिप्लेसमेंट नसून ही एक रिसर्फेसिंग सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये की रिप्लेसमेंट याचा अर्थ की काहीतरी आपण कापतो आणि तिथे नवीन गोष्ट बसवतो, परंतु ही रिसर्फेसिंग आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपण जर दात किडला असेल तर तो दात आपण दातावरती कॅप बसवतो, त्यावेळी आपण दाताची सफाई करून कॅप बसवतो, दात पूर्ण काढून कॅप नाही बसवत. तसंच हे गुडघ्याच्या बाबतीत आहे की इथे आपण गुडघ्याची फक्त गुडघ्याला कॅप बसवतो, वरती एक, खाली एक आणि वाटीच्या साईडला. आता ही जी सर्जरी आहे ह्या परफॉर्म करण्याचे वेगवेगळे पद्धती आहेत. जर ट्रॅडिशनल पद्धतीबद्दल आपण बोलू आणि त्यानंतर आपण बोलू की मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी काय असते. तर ट्रॅडिशनल सर्जरीसाठी आपण ह्या डायग्रामचा आधार घेऊ. हे बघता आहे की हे एका पेशंटच्या मांडीचा रचना आहे. हे मांडीचं क्वाड्रिसेप्स मसल म्हणतो आपण ज्याला, जे मेन मसल आहे चालण्यासाठी, त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ही वाटी आहे आणि हे खाली पायाचं आहे. जी ट्रॅडिशनल जी टेक्निक आहे ज्याला पॅरापटेलर म्हणतात, त्यामध्ये एक 14 ते 16 सेंटीमीटरचा ह्या मसल्समध्ये इन्सिजन घेतला जातो. ओके. आणि ते दोन्ही मसल बाजूला करून नंतर हे कॅप बसवण्याची सर्जरी परफॉर्म केली जाते. जर ह्याचे फायदे मी एक 5 मिनिटात सांगेन तुम्हाला परत. तर त्याच्या आधी जर मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे काय हे आपण पाहून घेऊ.
कारण प्रत्येकाला नंतर जर रिकव्हरी असते ती फास्ट होण्याची बरोबर. पण आवश्यकता असते. आता जसं ह्या एक डायग्राममध्ये बघितलं तर ही ह्या साईडला मिनिमली इन्व्हेसिव्ह किंवा आम्ही त्याला म्हणतो की नो कट इन द मसल टेक्निक, अच्छा. आणि टेक्निकल वर्ड आहे सबवास्टस अप्रोच. याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला ह्या मासामध्ये जे मांडीचं मेन मास आहे, जे चालण्यासाठी, फिरण्यासाठी, सीडी चढण्यासाठी उपयोगी आहे, त्याच्यामध्ये कोणताही कट नाही आहे. त्याच्या इकडे एक नॅचरल गॅप असतो, तो त्यामध्ये जाऊन हे पूर्ण मास आहे तसं एका साईडला केलं जातं आणि ही सर्जरी कॅप बसवण्याची परफॉर्म केली जाते. ओके. तर हे ह्यासाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते फारच स्पेसिफिक असतात, छोटे असतात आणि हे फक्त ह्या सर्जरीसाठीच डिझाईन झालेले असतात. आता तर ह्याचा फायदा ह्या मिनिमल इन्व्हेसिव्हचा काय, तर जसं मी सांगितलं की ह्यामध्ये कोणतीही काटछाट नाही आहे, कोणताही कट नाही आहे. तर त्यामुळे पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह जो होणारा पेन आहे तो फारच कमी होत जातो. दुखणं कमी झाल्यावर गोळ्या, इंजेक्शन ह्याचीही गरज कमी होऊन लागते. आणि दुखणं कमी झाल्यानंतर ऑपरेशन नंतरचं पेशंटचं जे फिरणं आहे, चालणं आहे, हे फार फास्ट होतं. तर उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, जर जी ट्रॅडिशनल टेक्निक आहे त्याने जर सर्जरी केली तर पेशंट युजली एक 60 ते 10 दिवस वॉकरनी चालतो. पेशंटला 2 ते 3 आठवड्यानंतर पायऱ्या चढणं, उतरणं हे अलाउड केलं जातं. परंतु तेच जर आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा ह्या कॉर्ड स्पेअरिंग अप्रोचनी जर सर्जरी केली तर त्यामध्ये पेशंट हा हार्डली 1 ते 2 दिवसच वॉकर चालवतो आणि आम्ही जे काळजी घेतो की पेशंट 3ऱ्या ते 4थ्या दिवशी सीडी चढतो स्वतः इंडिपेंडंटली ऑपरेशन नंतर. ओके. जे की ट्रॅडिशनल टेक्निकमध्ये ऑलमोस्ट 3 वीक्स तुम्हाला वाट पाहावी लागते. खरं तर हाच फरक असतो की साधारणतः जसं तंत्रज्ञान पुढे पुढे चाललं आहे, संशोधनामध्ये अधिकाधिक भर पडत आहे, तसं करण्यात येणारी ऑपरेशन देखील अगदी आपण सहजरित्या आपण ती रिकव्हरीसाठी होऊ शकतात, म्हणजे आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. आपण एक फोन घेऊया. सचिन आपल्याशी बोलतायत कल्याणहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझ्या एका स्पोर्ट इंजुरी मध्ये दोन्ही पायाचे ACL झालेले आहे. ओके. तर ते मला एका उजव्या पायाच्या गुडघ्याला मला त्रास होतो. ओके. हा. मी तिथं डॉक्टरने दाखवलं, ते डॉक्टर बोलले का गुडघ्यातली जी गादी असते ना ती घसली म्हणून ती गादी पुन्हा टाकायला लागेल नवीन. नक्की खरं काय कळत नाही ते काय करावं. ओके. ऑपरेशन चेक कसं करायचं का नक्की गादी सही झाली, म्हणजे गादीला पहिले थोडस डॅमेज झालेली होती गादी ओके. ऑपरेशन. ओके, ठीक आहे. तू सरांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही फोन ठेवून नका. काय विचारा सर? एक तर तुमचं वय किती? माझं वय सर 25. ओके. आणि दोन्हीही ACL चे ऑपरेशन केलेले आहात? हा, दोन्ही पण ACL चे ऑपरेशन केलेले. ओके. आणि आता तुम्हाला चालताना त्रास होतो? हा, जेव्हा डाव्या पायाला मला काही त्रास होत नाही, पण उजव्या पायाला मला त्रास होतो. उजव्या पायाला. मला वाटतं की यांच्यामध्ये जो यांचा त्रास आहे तो मेनिस्कस इंजुरीचा आहे. परंतु मला वाटतं की यांनी परत एकदा पेशंटनी एक MRI करावा, फ्रेश चांगला MRI करावा. त्याच्यावरती त्यांना आपल्याला कळून जाईल की जे ACL रिपेअर केलेलं आहे त्याची कंडिशन काय आहे, आर्टिक्युलर कार्टिलेजची कंडिशन काय आहे, किंवा जी गादी असते, आपण म्हणजे म्हणतायत की गादी, त्याला आपण मेनिस्कस म्हणतो, त्याची कंडिशन कशी आहे. की कधी कधी काय होतं ह्या ACL ह्या इंजुरीमध्ये कधी कधी जी गादीचे जो मार आहे तो कधी कधी सायलेंट राहतो आणि नंतर जाऊन त्याचा त्रास उद्भवू शकतो. तर मला वाटतं की एक नवीन MRI करून काय कंडिशन चालली ह्याचा अंदाज घेता येईल आणि मेनिस्कसचा जर आजार असेल तर तो नक्की बरा करता. नक्कीच. म्हणजे समजा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही डॉक्टरांची चर्चा करा आणि मगच ठरवा की ह्याच्यावरती ऑपरेशन करायचं की नाही. कारण डॉक्टर हा नेहमी कधी कधी तुमच्या भल्याचा देखील सल्ला देत असतात. तो वेळीच तुम्ही पाळलात तर तुमचं जे पुढचं आयुष्य आहे ते व्यवस्थित जाऊ शकतं. सरांकडे आपण बरीच माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेतात ते हाडांचे विकार आणि हाडांचं आरोग्य. अर्थातच हे आरोग्य आपण कसं ठेवलं पाहिजे यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर शैलेंद्र पाटील. आपण एक फोन घेतोय. मनीषा आपल्याशी बोलतायत नाशिकहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. हा, माझी पायाची टाच दुखते. हा. जवळ 6-7 महिने झाले पायाची टाच दुखून राहिली आहे. एक्सरे वगैरे पण काढला पण त्याच्यामध्ये काहीच नाहीये आणि इंजेक्शन वगैरे पण घेतले पण तेव्हा पुरती बरं वाटते, नंतर परत दुखायला लागते. तुमचं वय किती आहे मनीषा? हॅलो, वय किती आहे तुमचं किंवा वजन? हॅलो, आवाज नाही येते. तुमचं वय किती आहे? 35 ते 36. ओके, ठीक आहे. आणि तुमचं वजन? माझं वजन आहे म्हणजे 52. ओके, म्हणजे वजनही तितकं नाही. ठीक आहे. काय सांगाल सर?
मला वाटतं की मनीषाताईंना हा प्लांटार फेशायटिस म्हणतो आपण, जे टाचेचे जे दुखणं आहे त्याला प्लांटार फेशायटिस म्हणतो. हा प्रकारचा आजार वाटतो. जसं त्यांनी सांगितले, त्यांनी गोळ्या घेतलेल्या आहेत, इंजेक्शन्सही घेतलेले आहेत, तरी त्यांना हे नाही आहे. तर मला वाटतं की ह्याच्याबरोबर त्यांना फिजिओथेरपीचीही गरज आहे, की ज्याच्यामध्ये आपण मग हॅमस्ट्रिंग स्ट्रेंथनिंग, हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस असतात किंवा टेंडो ॲचली स्ट्रेचिंग एक्झरसाइज असतात, ह्याचाही त्यांनी उपयोग करावा. परत सॉफ्ट हिल्स शूज असतात, ते चप्पल्स असतात, ह्याच्यामध्ये सॉफ्ट हील टाकावं लागेल. आणि ह्या गोष्टीही त्यांनी फरक नाही पडला तर मला वाटतं त्यांनी एंडोस्कोपिक म्हणून सर्जरी आली आहे, की दुर्बिणीतून एक छोटंसं ऑपरेशन असतं. म्हणजे सकाळी जरी ऑपरेशन झालं तर तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता, त्या गोष्टीचा विचार करावा. परंतु आत्ता नाही. मला वाटतं की पूर्वी त्यांनी कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटचा पूर्णपणे उपयोग करून घ्यावा, नंतर मग ऑपरेशनबद्दल विचार करा. नक्की सर, ऑपरेशनचा विषय निघालाच तर मला असं विचारावंसं वाटतं की साधारणतः एका गुडघ्याचं ऑपरेशन डॉक्टरांनी सुचवलं असेल, कधी कधी रुग्णांची दोन्ही गुडघे खराब झालेले असतात, तर डॉक्टर त्यांच्या मनात हाच प्रश्न असतो की मी दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकदम करू का, केलं तर मला त्याचा फायदा काय होईल, किंवा मी लगेच चालू शकतो का, किंवा ऑपरेशन किती दिवसांनी करावं, म्हणजे 2 ऑपरेशनमध्ये गॅप असावी का, किंवा हॉस्पिटलमध्ये मी किती दिवस राहावं लागेल, खर्च काय येईल, ह्याबाबत जर तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती दिली तर मला असं वाटतं की बऱ्याच जणांना त्याचा फायदा होईल. हां, आपण एका वेळी दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन्स करू शकतो, परंतु ही डिसिजन घेण्याआधी आम्ही पेशंटला पूर्णपणे इव्हॅल्युएट करतो. म्हणजे त्याचा रक्त तपास, ब्लड तपास, किडनी तपास, लिव्हर, सोनोग्राफी, हार्टची कंडिशन, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही पहिला असेस करतो. त्याच्यानंतर ते डायबिटीसचे डॉक्टर, ब्लड प्रेशरचे डॉक्टर पाहतात आणि भूलतज्ञ पाहतात. आणि त्याच्यानंतर आम्ही एक टीमवर्क, कलेक्टिव्ह डिसिजन घेतो की आम्ही ह्या पेशंटची एका वेळी जर दोन्ही सर्जरी करू शकतो. तर पेशंटला कोणता असा मेजर प्रॉब्लेम नसेल तर डेफिनेटली आपण एका वेळी दोन्ही गुडघ्यांची सर्जरी करू शकतो. तर त्याचे फायदे असे आहेत की कॉस्ट वाईज फार कमी होते, की कारण की तसंच हॉस्पिटलचा स्टे कमी होतो, कॉस्ट कमी होते, हॉस्पिटलचा स्टे कमी होतो. परत पेशंटला त्याचा फायदा म्हणजे पेशंट लवकर चालायला लागतो आणि एकाच गोष्टीसाठी पेशंटला परत परत यावं लागत नाही. ओके. तर हे भरपूर फायदे आहेत एका वेळी दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करण्याचे. आणि सर, जे काही खर्चाचा आपण मुद्दा मांडतो, तर खर्चाबद्दल थोडंफार सांगू शकता का? युजली ह्या सर्जरीचा खर्च हा 2-3 गोष्टीवरती डिपेंड राहतो, की हे तुम्ही ऑपरेशन कुठे करता, कोणत्या हॉस्पिटल करता, कारण की हॉस्पिटल टू हॉस्पिटल हा रेट चेंज होत असतो. बरोबर. परत पेशंटला आतमध्ये कोणत्या प्रकारचा सांधा टाकायचा आहे याच्यावरती ही कॉस्ट डिपेंड होते. आणि तिसरी, पेशंट कोणती रूम चूज करतो, म्हणजे जनरल वॉर्ड आहे, ट्विन शेअरिंग आहे, डिलक्स आहे. ओके. आम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो तिकडे जवळपास कमीत कमी